मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅपी या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे जीएमसी मुंबई म्हणजेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे भरती निघालेले आहे। त्या भरतीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा या संदर्भात हा व्हिडिओ तयार केलेला आहे। तत्पूर्वी फॉर्म भरण्यापूर्वी आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ की याच्यामध्ये कोणते पद आहेत, शैक्षणिक पात्रता काय, वयाची अट काय असणार, नोकरीचे ठिकाण काय, किती फी लागणार, त्या सर्व गोष्टी या ठिकाणी पाहून घेऊ। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तर इथे या ठिकाणी दिलेलं आहे बघा, टोटल 211 जागा आहेत आणि ही गट ड वर्ग 4 अंतर्गत येणारे विविध पदे आहेत। त्याच्यासाठी ही भरती निघालेली आहे। 211 टोटल जागा आहेत। त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता म्हणजेच काय, तुमचं 10वी पास असणं या ठिकाणी गरजेचं आहे। तसेच तुमची वयाची अट ही 18 ते 38 वर्षावरील तुमचं असलं पाहिजे। तसेच मागासवर्गीय आणि खेळाडू जर तुम्ही असलेस तर तुम्हाला 5 वर्षे सूट या ठिकाणी देण्यात येणार। तर या ठिकाणी नोकरीचे ठिकाण आहे, पाहू शकता या ठिकाणी नोकरीचे ठिकाण मुंबई दिलेले आहे यांनी। तसेच ऑनलाईन जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी खुल्या वर्गासाठी 1000 रुपये फी राहणार आहे। तसेच बाकीचे जे कास्ट आहेत त्यांनासाठी 900 रुपये राहणार आहे। ऑनलाईन अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख ही 26 सप्टेंबर 2025 आहे। त्याची परीक्षा कधी आहे ते नंतर कळवण्यात येणार आहे। तसेच आता तुमचा हा फॉर्म जो 10वी पासवर भरणार आहे, तर हा तुमचा फॉर्म तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा हा व्हिडिओ, कारण त्यांना पण या भरतीचा लाभ घेतला पाहिजे त्यासाठी। चला तर आता फॉर्म कसा भरावा यासाठी आपण सुरुवात करू। त्यासाठी आपल्याला फॉर्म भरण्यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे। ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रजिस्टर बटन आहे, या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर फॉर्म भरायचा इंटरफेस ओपन होईल। या ठिकाणी आपल्याला आता तुमच्यापाशी डॉक्युमेंट्स असले पाहिजेत। आता डॉक्युमेंट्स कोणकोणते असले पाहिजेत या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। तसेच फॉर्म भरताना या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, इथे आपलं नाव टाकायचं आहे, पहिलं नाव टाकायचं आहे, मधलं नाव टाकायचं आहे आणि आडनाव टाकायचं आहे। हे कसं नाव टाकायचं आहे, ज्या पद्धतीने तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीटवर नाव आहे त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे। इथं नाव टाकलं तर त्याच्या खाली वडिलांचं नाव टाका, आईचं नाव टाका। हे टाकून झालं तर त्याच्यानंतर खाली तुम्हाला विचारत आहे बघा, तुमच्या नावामध्ये बदल आहे का। तर तुमच्या नावामध्ये जर बदल असेल तर तुम्ही या ठिकाणी येस करून जे नाव बदल आहे ते नाव टाका। सदस्याची लग्न झालेल्या लेडीच्या नावामध्ये बदल असतं तर त्यांनी येस करून त्या ठिकाणी जे नाव बदलले आहे ते नाव व्यवस्थित पूर्ण लिहून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही जन्मतारीख पूर्ण टाकून घ्यायचं आहे। इथे जन्मतारीख टाकल्यानंतर या ठिकाणी वय, तुमचं महिना, तारीख वगैरे ते ॲटोमॅटिक येईल। हे सर्व टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याच्यावर क्लिक करा, मेल फिमेल काय असेल ते सिलेक्ट करा। त्यानंतर तुमचा चालू मोबाईल नंबर इथे टाका, तोच मोबाईल नंबर पुढच्या कॉलममध्ये पण टाकायचा आहे। तसेच या ठिकाणी ईमेल टाकायचा आहे, सेम ईमेल आय डी पुढच्या कॉलममध्ये पण टाकून द्यायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 10वीचा सीट नंबर टाकून घ्यायचा आहे। या कॉलममध्ये सीट नंबर टाकला, 10वी कधी पासआउट झाला ते वर्ष आणि महिना या कॉलममध्ये भरून घ्या। त्याच्यानंतर या ठिकाणी वेगवेगळी सेंटर दिसतील, एक्झाम सेंटर दिसतील, म्हणजे तुम्हाला याची जी एक्झाम होणार आहे ती एक्झाम तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये देणार ते सेंटर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे जिल्हा तो सिलेक्ट करायचा आहे। तुम्हाला जो जिल्हा जवळ पडतो ते या ठिकाणी टाका। 3 सेंटर टाकायचे आहेत, पहिला इथे टाका, 2 नंबरला इथे टाका, 3 नंबरला इथे टाका। जे तुम्हाला जवळ पडेल, सोपं पडेल, सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने या ठिकाणी एक्झाम सेंटर सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। ते सर्व झाल्यानंतर या ठिकाणी टीप नावाचं बटन दिसेल ते या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर सेंड OTP या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी सगळी माहिती टाकतो आणि तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो। सेंड OTP केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा टाका येईल। हा जो कॅप्चा दिलेला आहे हा कॅप्चा आपल्याला या खालच्या कॉलममध्ये सेम टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर सबमिट ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे। सबमिट केल्यानंतर आपल्या मोबाईल आणि ईमेल आय डी एक OTP जाईल, तो OTP आपल्याला या खालच्या रकान्यात भरून घ्यायचा आहे। OTP टाकून झाल्यानंतर ग्रीन कलरमध्ये एक बटन दिसत आहे बघा, व्हॅलिडेट OTP, या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर OTP सक्सेसफुल होईल आपला। त्याच्यानंतर आय ॲग्री बटनावर क्लिक करून घ्या। त्याच्यानंतर हा पुढे दिलेला कॅप्चा हा खालच्या कॉलममध्ये आपल्याला आहे तसा टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकून झाल्यानंतर परत रिव्हेरीफाय बटन दिसते, त्या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी बटनावर क्लिक केल्यानंतर आपण जी माहिती टाकली ती माहिती सर्व आपल्याला या ठिकाणी दिसेल। व्यवस्थित तुम्ही माहिती पाहून घ्या, माहिती बरोबर आहे का नाही, स्पेलिंग वगैरे बरोबर आहे का नाही। जर सर्व माहिती बरोबर असेल तर त्याच्या पुढे एक बॉक्स दिसत आहेत, या बॉक्सवर आपल्याला प्रत्येक बॉक्सवर आपल्याला एक क्लिक करून घ्यायचं आहे। या पद्धतीने सर्व माहिती व्यवस्थित आधी पाहून घ्या बरोबर आहे का नाही।
त्याच्यानंतर बॉक्सवर क्लिक करा आणि त्याच्यानंतर सबमिट ऑप्शन येईल. सबमिट ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला येस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती ID पासवर्ड येईल. तो ID पासवर्ड आपल्याला सेव्ह करून ठेवायचा आहे किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. तो आपल्याला फ्युचर रेफरन्ससाठी उपयोग येणार आहे. त्याच ID पासवर्डवर आपण हॉल तिकीट आणि रिझल्ट वगैरे बघण्यासाठी तो लागणार आहे. ते क्लोज करून घ्या. त्याच्यानंतर अप्लाय पोस्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर क्लिक हिअर टू अप्लाय पोस्ट या बटनावर क्लिक करून घ्या. अप्लाय पोस्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याकडं या ठिकाणी फॉर्म भरायची आपली सुरुवात होईल. तर या ठिकाणी टीप या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पोस्ट नेम विचारत आहे. तर तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अर्ज करणार आहात ते पोस्ट या ठिकाणी आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचे आहे. वेगवेगळ्या पोस्ट आहेत. सगळ्या पोस्ट ह्या 10वी पासवरतीच आहेत. या ठिकाणी तुम्हाला पोस्टची नावं दिसत आहे. मुंबई शहरातल्या वेगवेगळ्या सरकारी रुग्णालयाची नावं दिसत आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या ठिकाणी अप्लाय करणार आहात किंवा ते पोस्ट कुठले अप्लाय करणार ते सिलेक्ट करून घ्या. या ठिकाणी आता आपण वार्ड बॉय यासाठी अप्लाय करत आहेत. तर ज्या पद्धतीने हे वार्ड बॉयचा आपण फॉर्म भरणार आहे त्याच पद्धतीने प्रत्येक पोस्टाचा पण फॉर्म भरणार आहे. त्याच्यासाठी वेगळं कोणती अपडेट नसणार आहे. तर या पद्धतीनेच तुम्ही फॉर्म भरा. तुम्ही कोणती पण पोस्ट सिलेक्ट करा. सेमच प्रोसेस असणार आहे. तर हे झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारेल तुमचं मॅरिटल स्टेटस. तर तुम्ही मॅरिड असेल तर येस करा, नसेल तर अनमॅरिड करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे असं इंटरफेस येईल. त्याच्याखाली आपल्याला टीप या बटनावर क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर परत एकदा विचारेल नॅशनॅलिटी इंडियन वगैरे ते, तर येस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र डोमासेल आहेत का, तरी तिथे पण येस करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी डोमासेलची माहिती टाकायची आहे. डोमासेल तुमचं कुठून निघलं, तुमच्यावर डोमासेलच्या सर्टिफिकेटवर खाली कोपऱ्यात लिहिलेलं असतं बघा, तहसीलदार, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट, जे पण लिहिलं असेल तर ते या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. डोमासेल कधी काढलं ती तारीख टाकून घ्या. डोमासेलचा सिरियल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीनं आता खाली यायचं आहे. या ठिकाणी कॅटेगरीची डिटेल्स टाकायचे आहेत. कॅटेगरी कोणती आहे तुमची, तर ती या ठिकाणी आपल्याला सिलेक्शन करून घ्यायची आहेत. जर तुमची कास्टमध्ये असेल तर कास्ट सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर कोणत्या कास्टमधून तुम्हाला या फॉर्मसाठी अप्लाय करायचं आहे ते या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे. प्रत्येक कास्टवाल्यांनी तुमच्या कास्टनुसार ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी विचारत आहे जात प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या कार्यालयाचे नाव. म्हणजे मगाशी सांगितल्या पद्धतीने तुमच्या खाली कास्ट सर्टिफिकेटच्या खाली कोपऱ्यात लिहिलेलं असतं. सब डिव्हिजनल ऑफिसर असेल, तहसीलदार असेल किंवा डेप्युटी कलेक्टर वगैरे काय असेल तर ते लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या तालुक्याचं नाव वगैरे असेल ते लिहून घ्या. त्यानंतर सर्टिफिकेट कधी काढलं ती तारीख टाकून घ्या. सर्टिफिकेटचा सिरियल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या पद्धतीने टाकून घ्या. सेम त्याच्यानंतर तुमच्याकडे ज्या कास्टमध्ये नाही येणार त्यातलं तुम्हाला नॉन क्रिमिनल लागत असेल तर नॉन क्रिमिनलचे सेम डिटेल्स टाकून घ्या. कार्यालयाचं नाव, नॉन क्रिमिनल कधी काढलं ती तारीख आणि त्याचा सिरियल नंबर हे टाकून झाल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी विचारत तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का, ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID, पासपोर्ट, बँक पासबुक. तर या 5 डॉक्युमेंटपैकी तुमच्याकडे कोणतं तरी एक डॉक्युमेंट असलं पाहिजे. तर त्या ठिकाणी जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर त्या ठिकाणी पॅन कार्डला येस करून घ्या. इथे पॅन कार्डचा नंबर टाका. ज्या पद्धतीने तुमच्याकडे पॅन कार्डचं वर नाव आहे ते नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. बाकी सर्व पोस्टला या ठिकाणी नो करून घ्या. त्याच्यानंतर खाली विचारत आहे बघा, तर माझे ओळख प्रस्थापित करण्यासाठी मी इच्छेने वगैरे त्याला येस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह इन नेक्स्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह इन नेक्स्ट केल्यानंतर ॲडिशनल डिटेल्समध्ये आपल्याला बाकीचे डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. तर तुम्ही आत्मग्रस्त शेतकऱ्याची मुली आहेत का, तरी येस असेल तर येस करा, नसेल तर नो करा. सरकारी कर्मचारी असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्या पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक क्वेश्चन विचारले त्या क्वेश्चननुसार तुम्ही कोणत्या आरक्षणामध्ये बसता त्याला येस करायचं आहे, बाकीच्या ऑप्शनला नो करून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही येस और नो करून घ्या. प्रत्येक ऑप्शन व्यवस्थित वाचा. त्याच्यानंतर येस नो करून घ्या. त्याच्यानंतर सेव्ह इन नेक्स्ट या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. तुमचा कोणता ॲड्रेस आहे त्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी ॲड्रेस टाका. ॲड पोस्ट तुमच्या गावाचं नाव, त्यानंतर तुम्ही कोणत्या नगरमध्ये किंवा मेन रोड किंवा एखाद्या मंदिराजवळ राहता तो या ठिकाणी लँडमार्क टाकून घ्या. या ठिकाणी तुमचा कंट्रीमध्ये इंडिया सिलेक्ट करा. केंद्रशासित प्रदेशमध्ये तुमचं कोणत्या राज्याचं नाव सिलेक्ट करा. या ठिकाणी तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर इथं तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं कोणतं गाव आहे त्या गावाचा पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हाच ॲड्रेस तुमचा नेहमी असणार असेल तर या ठिकाणी परमनंट ॲड्रेस पण येस या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सर्व ॲड्रेस टाकून झाल्यानंतर 2 ठिकाणचा त्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे.
ॲड्रेस टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आणि टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी विचारेल तुमच्याकडे मराठी भाषेचं ज्ञान आहे का, तर या ठिकाणी आपल्याला येसच करून घ्यायचं आहे. जर नो केला तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही. तर त्या ठिकाणी येस करा. त्यानंतर तुम्हाला विचारेल तुमचं 10वीची डिटेल्स. तर या ठिकाणी तुम्हाला विचारेल शैक्षणिक मंडळाचे नाव. तर या ठिकाणी तुम्हाला 10वीचा महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जर तुमचा बाहेरच्या कोणत्या बोर्डमधून 10वी झाली असेल तर तो तुमचा बोर्ड सिलेक्ट करून घ्या, त्या बोर्डचं नाव टाका. त्यानंतर तुम्ही कोणत्या शाळेतून 10वी झाली त्या शाळेचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 10वीला काय होतं, पर्सेंटेज होते का CGPA होतं ते या ठिकाणी सिलेक्शन करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला 10वीला जर पर्सेंटेज जर सिलेक्ट केलं तर या ठिकाणी तुम्हाला टोटल मार्क्स टाकून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी मॅक्झिमम मार्क्समध्ये तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तुमची 10वीला तुम्हाला 500पैकी होती का 600पैकी होती का 650पैकी ते टाकून घ्या. त्यानंतर 500पैकी तुम्हाला किती मार्क्स पडले ते टॉप 10 मार्क्समध्ये टाकून घ्यायचे आहेत. ते टाकल्यानंतर ॲटोमॅटिक पर्सेंटेज या ठिकाणी दिसतील तुम्हाला. तर हे टाकून झाल्यानंतर आपल्याला खाली एक्सपिरियन्स डिटेल्स टाकायचे. ज्या पोस्टसाठी तुम्ही अर्ज करणार आहात तर त्या पोस्टचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स टाकून घ्यायचा आहे. कोणत्या कंपनीमध्ये काम केलं आहे, कोणत्या पोस्टवर काम केलं आहे, कधीपासून कुठपर्यंत काम केलं ते डेट्स टाकून घ्या. जर असेल तर टाका, एक्सपिरियन्स नाही टाकला तरी या ठिकाणी चालतं. हे डिटेल्स टाकून झाल्यानंतर आपल्याला सेव्ह नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सर्व डिटेल्स टाकून झाल्या. आता महत्त्वाचा बेस म्हणजे या ठिकाणी हे ते येतो की या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करणं. तर या ठिकाणी आता डॉक्युमेंट्स काय अपलोड करायचे आहेत या ठिकाणी लक्ष द्या. पहिल्या याच्यामध्ये आपल्याला फोटो, दुसऱ्या याच्यामध्ये सिग्नेचर, त्याच्यानंतर खाली 10वीचं मार्कशीट, त्यानंतर त्याच्या खाली डोमासेल सर्टिफिकेट. डोमासेल जर एखाद्या व्यक्तीकडे नसेल तर त्यांनी बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करू शकता. त्याच्यानंतर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स करा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, पॅन कार्ड हे डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. तर आता या ठिकाणी फोटो कसा अपलोड करायचा या ठिकाणी तुम्हाला मी सविस्तर सांगतो, लक्ष द्या. फोटो अपलोड करायला क्लिक हिअर टू अपलोड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता 2 ऑप्शन येतात, पाहून घ्या. या ठिकाणी कॅप्चर फोटोग्राफचं ऑप्शन आहे आणि अपलोड फोटोग्राफचं ऑप्शन आहे. तर पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी कॅप्चर फोटोवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर कॅप्चर फोटोवर आपल्याला क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेल्फी काढायचे आहे. तर काही लोकांनी कम्प्युटरमध्ये जर करत असेल तर त्यांना या ठिकाणी वेबकॅमचा ऑप्शन येईल. तर वेबकॅम जर तुमच्या कम्प्युटरला असेल तर तुम्ही या ठिकाणी त्याच्यातून फोटो काढू शकता. जर एखाद्या व्यक्तीकडे वेबकॅम नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, तुमचा हा टोटल जो फॉर्म आहे, ही वेबसाईट जी आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते वेबसाईट ओपन करायचं आहे. ID पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला जो ID पासवर्ड आला आहे तो या ठिकाणी लॉग इन करून घ्या. लॉग इन करून तुम्ही या ठिकाणी अपलोड या डॉक्युमेंट्स या प्रोफाईलवर या. इथं तुम्हाला हे बटन दिसेल अपलोड फोटोग्राफचं, क्लिक हिअर टू कॅप्चर फोटो. या बटनावर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी फोटो हा कॅप्चर करू शकता. या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ह्या फोटो कॅप्चरचं ऑप्शन सेव्ह करू शकता. त्याच्यानंतर आता राहिलं म्हणजे अपलोड फोटोग्राफचं ऑप्शन. हा फोटोग्राफ आता या ठिकाणी कसा अपलोड करायचा तर या ठिकाणी लक्ष द्या. पहिल्या याची क्रायटेरिया जाणून घेऊ. तर फोटोची साईज हे 80 KB ते 200 KB हे असणं गरजेचं आहे. तसेच फोटोचा फॉर्मॅट हा JPG, JPG आणि PNG हा फॉर्मॅट असला पाहिजे. तसेच फोटोचा बॅकग्राऊंड हा व्हाईट कलरचा असला पाहिजे. हा जर सगळे असतील तुमच्या फोटोकडे तर या ठिकाणी हा फोटो या ठिकाणी अपलोड होणार. फोटो अपलोड करायसाठी तुम्हाला ड्रॉप फाईल हिअर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. फोटो कसा अपलोड करायचा या ठिकाणी मी व्यवस्थित दाखवतो. ही सगळ्या क्रायटेरिया पहिल्यांदा तुमच्या फोटो तुम्ही तयार करून घ्या या पद्धतीनं. जर तुमचा फोटो असेल तर व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो काढून घ्या. त्याची साईज ही 80 KB ते 200 KBच्या मध्ये ती साईज असली पाहिजे. ते तुमच्या कम्प्युटरमध्ये सेव्ह करून घ्या. त्याच्यानंतर ड्रॉप हिअर फाईल या बटनावर क्लिक करून तुम्ही तो फोटो या ठिकाणी सिलेक्शन करून अपलोड करू शकता. त्यासाठी ड्रॉप हिअर या बटनावर आपण क्लिक करू. आपण फाईल मॅनेजर किंवा गॅलरीमध्ये जाऊ. त्याच्यामध्ये आपण जो फोटो आहे तो फोटो या ठिकाणी सिलेक्शन करून घेणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला फोटो सिलेक्ट करायचा आहे. त्यासाठी फोटोवर क्लिक करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी हा फोटो अपलोड होत आहे. तर पाहू शकता फाईल अपलोड सक्सेसफुल ऑप्शन आलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण क्लोज ऑप्शनवर क्लिक करून घेणार आहेत. या पद्धतीने फोटो अपलोड झाला. या ठिकाणी तुम्ही जर सेल्फी अपलोड झाले तर या ठिकाणी सेल्फी नावाचा पण ऑप्शन या ठिकाणी येणार आहे. त्याच पद्धतीने सिग्नेचर पण अपलोड करून घ्यायचे आहे. त्यासाठी क्लिक हिअर टू अपलोड सिग्नेचर या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सिग्नेचरची साईज हे 80 KB ते 200 KB असणार आहे. त्यासाठी ड्रॉप हिअर फाईल या बटनावर क्लिक करू. गॅलरीमध्ये येऊ. याच्यामधून आपण आपली सिग्नेचर ही सिलेक्ट करून घेणार आहे. तर या ठिकाणी सिग्नेचर ही सिलेक्ट आपण करून घेतली. या ठिकाणी सिग्नेचर अपलोड झालेलं आहे. त्याच्यानंतर क्लोज करून घेऊ आपण.
तर या पद्धतीने हे फोटो सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आता काय आहे 10वीचं मार्कशीट. आता हे 10वीचं मार्कशीट एक मी तुम्हाला दाखवतो. त्यासाठी क्लिक हेअर टू अपलोड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 10वीचं मार्कशीट अपलोड करायला 10वीच्या मार्कशीटची साईज ही 100 KB ते 2 MB असली पाहिजे आणि त्याचा फॉर्मॅट हा फोटो किंवा PDF स्वरूपात असला तरी चालतो. त्यासाठी ड्रॉप हिअर फाईल या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. गॅलरीमध्ये किंवा फाईल मॅनेजरमध्ये येऊ. याच्यामधून आपल्याला आपलं 10वीचं मार्कशीट अपलोड करून घ्यायचं आहे. त्यासाठी 10वीच्या मार्कशीटवर आपण क्लिक करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता या ठिकाणी हे 10वीचं मार्कशीट आपलं अपलोड होत आहे. तर या ठिकाणी थोडा वेळ लागू शकतो. तर पाहू शकता फोटो अपलोड झालेला आहे 10वीच्या मार्कशीटचा. त्याच पद्धतीने तुम्ही खाली येऊन या ठिकाणी डोमासेल, त्याच्यानंतर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल आणि पॅन कार्ड या सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत. या अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पेमेंट दाखवेल. या ठिकाणी 900 रुपयाचं पेमेंट आहे कास्टवाल्यांना, ओपनवाल्यांना 1000 रुपयाचं पेमेंट दाखवेल. त्यासाठी या ठिकाणी ऑनलाईन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर घोषणापत्र प्रत्येक बॉक्सवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. प्रत्येक बॉक्सवर आपण क्लिक करून घेऊ. त्याच्यानंतर प्रिव्ह्यू या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. मधल्या प्रिव्ह्यू बटनावर क्लिक केल्यानंतर आपण फॉर्म जो भरला आहे तो व्यवस्थित दिसेल. या ठिकाणी फॉर्म सगळा एकदा चेक करून घ्या बरोबर आहे का नाही सर्व एकदा फॉर्म. सगळा फॉर्म बरोबर असेल तर ओके बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. जर फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल तर त्या ठिकाणी जाऊन ती करेक्शन करून घ्यायची आहे. ओके करून घेऊ. त्याच्यानंतर सबमिट ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घेतलेले आहेत, फोटो सिग्नेचर. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी सबमिट ऑप्शनवर क्लिक करू. त्यासाठी सबमिट ऑप्शनवर क्लिक करू. त्यानंतर असं जर तुमच्या मोबाईलला अलर्ट येत असेल प्लीज व्ह्यू कॅप्चर इमेज बिफोर सबमिट, त्यानंतर क्लोज करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे आपण सेल्फी अपलोड केलेले आहे ते एकदा बघून घ्यायचे आहे अपलोड व्यवस्थित झाले का नाही. अपलोड झालेलं आहे ते क्लोज करा. त्यानंतर फोटो पण एकदा चेक करून घ्या, सिग्नेचर पण चेक करून घ्यायचे आहे. या पद्धतीने 3 डॉक्युमेंट परत एकदा चेक करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला फॉर्म सबमिट झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट करण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन दिसतील, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट, QR. तर या ठिकाणी सगळ्यात सोपी पद्धत आहे QR कोडची. तर QR कोडवर क्लिक करा, भीम UPI सिलेक्ट करून मेक पेमेंट 900 रुपये क्लिक करा. त्यानंतर हा QR कोड दिसेल. तर या ठिकाणी आपल्या मोबाईलवरून हा QR कोड स्कॅन करून या ठिकाणी मोबाईलमधून पेमेंट करून घ्यायचं आहे. तर मोबाईलमधून पेमेंट कट झाले या ठिकाणी तुम्हाला रिफ्रेश किंवा बॅकचं बटन दाबायचं नाही. तर या ठिकाणी पेमेंट झाले या ठिकाणी ॲटोमॅटिक तुम्हाला या ठिकाणी प्रिंटचं ऑप्शनवरती कोपऱ्यात दिसणार आहे. तर या पद्धतीने हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर हा फॉर्म भरताना जर तुम्हाला काय अडचण येत असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर जास्त माहिती लागली तर त्यासाठी तुम्ही या वेबसाईटवर त्यांची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर खाली येऊन त्यांच्या टेक्निकल हेल्पलाईनला पण कॉल करू शकता जर तुम्हाला पेमेंट संदर्भात काही अडचण आले. तर या पद्धतीने तुम्ही हा डिटेल्स वगैरे चेक करून घ्यायचे आहेत. तर याच्यानंतर याचे हॉल तिकीट कधी येणार आहे, याची एक्झाम कधी असणार हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुमच्या 10वी पास मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.